आज आता मी माझं तसं दुर्भाग्य समजतो की मी उमेदवार आहे, पण माझ्यासोबत माझे वडील नाहीत. साहेब माझ्यासोबत नाहीत, हे मला आयुष्यभर माझ्या हृदयामध्ये राहील. पण आज जे मत मला लागत होतं म्हणजे माझ्या वडिलांचं, हे मत म्हणजे माझ्यासाठी फार महत्त्वाचं होतं. ती थाप होती शाब्बासकीची माझ्या पाठीवरती, ते मात्र मला कधी मिळू शकत नाही त्यांचं. आज मतदानाचा हक्क बजावलेला आहे. तुम्ही स्वतः उमेदवार आहात, काय सांगा? आज माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा मी उमेदवार झालोय. पहिलीच निवडणूक मी लढवतोय. पण या निवडणुकीमध्ये अतिशय प्रत्येकाच्या मनामध्ये दुःख आहे. कारण ही जागा माझे वडील आदरणीय आमदार शिवाजीराव कैडेले साहेबांची आहे. 2024 मध्ये त्यांनी मोठं मताधिक्य घेऊन ही जागा मिळवलेली आहे. गेल्या 30-35 वर्षापासून सर्वसामान्य जनतेचं त्यांनी प्रेम सांभाळलंय आणि या जनतेने त्यांना भरभरून साथ कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे दिलेली आहे. गेल्या 6 महिन्यापासून साहेब आपल्यामध्ये नाही आहेत. त्या जनतेने मला कधीच कोणत्याही क्षणाला सोडलं नाही. प्रत्येकाने मला साथ आणि माझ्या परिवाराला धीर दिलेला आहे. आज मतदान करत असताना ज्यावेळी मी माझ्या अनुक्रमांक नंबर 1 कमळ त्या चिन्हासमोर बटन दाबलं, त्यावेळी एक एक क्षण जो साहेबांसोबत मी व्यक्त केला, त्या सगळ्या आठवणी आल्या. त्या चिन्हासमोर ज्यावेळेस मी बटन दाबत होतो त्यावेळी साहेब दिसले. साहेबांची आठवण आज प्रत्येकाला होतीये. कारण की आज जे मतदान मला सर्व घडतंय, हे प्रत्येकाच्या मनामध्ये साहेबांचं एक भावना आहे, प्रेम आहे. आज प्रत्येकजण ह्या मताच्या रूपात ते साहेबांच्या प्रती असणारं प्रेम हे व्यक्त करणार आहे. मतदान करताना अनेक वेळा तुम्ही साहेबांसोबत आला असाल. आज आता मी माझं तसं दुर्भाग्य समजतो की मी उमेदवार आहे, पण माझ्यासोबत माझे वडील नाहीत. अनेक वेळा जेव्हापासून मला हक्क मतदानाचा आला, प्रत्येक निवडणुकीमध्ये मी त्यांच्यासोबत मतदानासाठी आलेलो आहे. आज पहिली अशी वेळ आहे की त्यांच्याशिवाय मला मतदान करावं लागतंय. त्यांच्या जागेवरती मी उमेदवार आहे. साहेबांची आठवण सर्वच नगररावरी पातळीच्या जनतेला आज येते. प्रत्येकाला आज साहेबांनी जो क्षण त्यांच्यासोबत व्यक्त केलाय, तो सर्व क्षण आठवतोय. बटन दाबत असताना मात्र मला या क्षणाची उणीव कायम भासेल. याचे म्हणजे माझे वडील माझ्यासोबत आज असते, एक वेगळा आनंद असता. कधीतरी मी एखादी निवडणूक लढवली असती आणि साहेब माझ्यासोबत असते तर एक वेगळा आनंद असता. साहेब माझ्यासोबत नाहीत, हे मला आयुष्यभर माझ्या हृदयामध्ये राहील. कारण की आता मला ज्या मताची प्रतीक्षा आहे, आज मला नगररावरी पातळीची जनता साहेबांच्या रूपाने मतदान करणार आहे. पण आज जे मत मला लागत होतं म्हणजे माझ्या वडिलांचं, हे मत म्हणजे माझ्यासाठी फार महत्त्वाचं होतं. ती थाप होती शाब्बासकीची माझ्या पाठीवरती, ते मात्र मला कधी मिळू शकत नाही त्यांचं. पण आज या जनतेच्या रूपाने मी आज प्रत्येकाच्या हृदयामध्ये साहेबांना पाहतो. आज हे एक एक मत मला जे मिळत आहे, ते मत साहेबच मला देत आहेत. साहेबच मला खंबीरपणे माझ्यासोबत आज उभा आहे, हे मी समजतोय. आणि निश्चितपणे आपण जे मत आज मला देत आहेत, त्याचं मी आयुष्यभर ऋणी राहील. अनेक प्रसंग आयुष्यामध्ये येतील, अनेक निवडणुका येतात, पण मी ही निवडणूक मात्र माझ्या आयुष्यात शेवटच्या श्वासापर्यंत कधीच विसरू शकणार नाही. कारण की ही निवडणूक अतिशय वेगळी आहे. वडिलांच्या जागेवर आहे माझ्या. पण मात्र ह्या निवडणुकीमध्ये जे मत मला मिळेल, ज्या जनतेने माझ्यावर विश्वास टाकलाय, साहेबांच्या रूपाने मला जनता पाहती, यांना मात्र मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत कधीच विसरणार नाही. येणाऱ्या काळामध्ये आपल्या ज्या अपेक्षा आहेत, तर 100% तुम्ही जो विश्वास टाकलाय, त्या विश्वासाच्या आधारावर आपल्या सर्व इच्छा, अपेक्षा आणि माझ्याकडून ज्या ज्या गोष्टी विकास कामं आपल्याला करायचे, ते सगळे मी आपल्यासाठी पूर्ण करून दाखवेन. निवडणूक विश्वास वाटतो तुम्ही ज्यावेळेला आता हा प्रचार मला पूर्णपणे विश्वास आहे
कारण की ही निवडणूक प्रक्रिया आता 10-20 दिवसापासून चालू झाली, पण गेल्या 6 महिन्यापासून ज्या दिवशी साहेब आपल्यामधून गेले त्या दिवशीपासून एकही व्यक्तीने मला एकट्याला सोडलेलं नाही. सर्व कुटुंबातल्या सदस्यासारखे माझ्यासोबत राहिलेले आहेत. मला साहेबांची उणीव प्रत्येकाने प्रयत्न केला की भासू द्यायची नाही आणि त्यांनी ती दिलीही नाही. पण निश्चितपणे मला पूर्ण विश्वास आहे की हे आज सगळे जे माझ्या मागं उभा आहेत ते साहेबांनी कमावलेले आहेत, त्यांनी घडवलेले आहेत, सांभाळलेले आहेत. म्हणून मला नगर रावरी पाथर्डी त्या जनतेवरती डोळे बंद करून विश्वास आहे की 100% भूतो भविष्य अशा प्रकारचं मतदान म्हणजे साहेबांच्या प्रति भावना ही आज व्यक्त होतीये आणि याचा निकाल आपल्याला 4 तारखेला दिसेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.